वेलकम गाईज. आज आपण 1 डिसेंबर 2024ला जो राज्यसेवेचा पेपर झाला होता त्याबद्दल आपण सायन्सचे प्रश्न पाहणार आहोत. परंतु या प्रश्नामध्ये आपण डायरेक्टली उत्तराकडे न जाता उत्तरापर्यंत कसं पोहोचता येऊ शकत होतं त्या आपण काही ट्रिक्स आणि जे लॉजिक्स आहे त्याचा आपण इथे थोडासा आढावा घेणार आहोत. इथे आपण अभ्यासाच्या थोडेसे पुढं जाऊन या गोष्टी पाहणार आहोत. जसं की एक्झाम हॉलमध्ये आपण उत्तरापर्यंत कसे पोहोचू शकत होतो हे आपण पाहणार आहोत. 51 ते 70 असे प्रश्न आहेत. तर तुम्ही पाहू शकता ज्या प्रश्नांना या गोष्टी जे ट्रिक्स लॉजिक्स आपण म्हणतो जे लागतं आहे त्याच प्रश्नांना आपण इथे पाहणार आहोत. काही क्वेश्चन स्किप करण्यासारखे होते, काही क्वेश्चन इझी होते. तर आपण पाहूया, एक एक करून आपण पाहू शकतो या प्रश्नांना. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता 50 नंबरचा जो प्रश्न आहे, ज्या समाजात 51 नंबरचा प्रश्न पहा. वर फेकलेल्या कणाची गती 0 असते परंतु त्याचे त्वरण किती असते? तर मला काहीच माहीत नाही आहे, परंतु जे सेल्फ एक्सप्लेन स्टेटमेंट आपण म्हणतो, जे MPSC देत असते लॉंगेस्ट स्टेटमेंट, तर हे उत्तरापर्यंत जाता येत होतं आणि ते पण ऑप्शन नंबर 3मध्ये दिलेलं आहे. बाकी याच्यावरती तुम्ही विचार करू शकता. आपण फक्त लॉजिक्स आणि ट्रिक्स इथपर्यंतच काम करणार आहोत, बाकी आपण याच्या पुढे जाणार नाही आहोत. सो तुम्ही पाहू शकता 52 नंबरचा क्वेश्चन्स तुम्ही इथे पाहू शकता की खालीलपैकी कोठे बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही? तर सर्वात इझिएस्ट म्हणजे जर तुम्ही अभ्यासातलं असेल तर ॲस्पिरेटर पंपमध्ये पण आहे, व्हेंच्युनरी पंपमध्ये पण आहे, प्रवाहाची गतीमध्ये पण आहे. याचा आन्सर 4 असेल, वरीलपैकी कोणतेही नाही. 53 नंबरचा जो क्वेश्चन्स आहे तुम्ही पाहू शकता, खोलीतील तापमानावर 300 K वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णीय प्रसारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान तरंगलांबी किती असते? तर मलाही माहीत नाही याचा आन्सर, परंतु ऑडमॅन आउट आपल्याला जर काढायचं असेल तर इथं 500 नॅनोमीटर आहे, इथे 1500 नॅनोमीटर आहे, इथे 3000 नॅनोमीटर आहे, परंतु सर्वात मोठी संख्या 9550 काहीतरी वेगळं दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल. आता इथे तुम्ही पाहू शकता की खालीलपैकी कोणते चुकीचे आहे. चुकीचं जर विचारलं तर लक्षात ठेवायचं इथे मॅक्झिमम रिजेक्शन रूल यूज करायचा. मॅक्झिमम रिजेक्शन चुकीचं आहे. तर 1 आणि 2 नसणार आहे, 2 आणि 3 नसणार आहे. इथे 2 3 आहे, इथं 2 1 आहे. हे मॅक्झिमम आहेत. हे मॅक्झिमम रूलनुसार आपण रिजेक्ट करतो. चुकीचं म्हटल्यानंतर कमीत कमी आपल्याला निवडायचं आहे 1 आणि 4मध्ये, तर याचं उत्तर 4 असेल. तुम्ही चेक करून घ्या. अ 55 नंबरचा क्वेश्चन्स, सत्य किंवा असत्य हे जनरलाइज स्टेटमेंट आहेत. आवाजाच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते, बरोबर आहे. आवाजाच्या वारंवारतेच हर्ट्झ हे एकक आहे, बरोबर आहे. आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक आहे, म्हणूनच 1 2 3 बरोबर आहे, असं आन्सर असेल. 56 नंबरचं, याच्यामध्ये कोणती तरंगलांबी पदार्थाच्या स्फटिक अंतररचना अभ्यासण्यासाठी वापरतात? इझी आहे. याच्यामध्ये इन्फ्रारेड वेवलेंथ यूज करत नाहीत आणि गॅमा पण नाही, तर याचं आन्सर तुम्हाला या 50मधून निवडायचं होतं, तर याचं क्षकिरण आहे आणि एकदम वेगळा ऑप्शन आहे क्षकिरण, तुम्ही पाहू शकता. 57 नंबरचा क्वेश्चन, याचा आन्सर ट्रेटिकाय आणि ट्रेटिसिना या 2मधून निवडायचं होतं. इथे सिमिलर वर्ड यूज झालेले आहेत, ट्रेटिकाय आणि ट्रेटिसिना, तर याचं उत्तर तुम्ही पाहून घ्या. 58 हा चौकटीचा भाग आहे. चौकटीचा भाग म्हणजे अभ्यासाचा भाग आहे. कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे उभयचर असे म्हणतात? तर याचा ब्रायोफाइट आन्सर असेल. 59 इझी आहे. 59चं A आणि C आन्सर असेल, वाचून तुम्हाला सुटू शकतो. आपण फक्त लॉजिक अँड ट्रिक्स जिथे लागतात तेच पाहणार आहोत.
60 नंबरचा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. 60 नंबरचा क्वेश्चन इथे दिलेला आहे. शेल्डेन व श्वान यांच्या पेशी सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक म्हणजे आपल्याला इथे करेक्ट निवडायचं आहे. ओके, तर हा चौकटीचा भाग आहे, म्हणजे आपल्या अभ्यासातला भाग आहे. इथे तुम्ही पाहू शकता, सोडवू शकता. आता 61 नंबरचा क्वेश्चन रद्द होईल, त्याचं कारण तुम्हाला मी सांगेलच, पण शक्यतो आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. आता 62 नंबरचा क्वेश्चन्स आहे. हेरोईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क वापरतात? बाजरा यूज करत नाहीत, हे नॉनसेन्स ऑप्शन्स आहे. हेमचे झाड पण नाही, कोकापासून चॉकलेट्स वगैरे करतात. खसखशीचं झाड आहे, खसखशीच्या झाडापासून जे वरती फूल येतं त्याच्यापासून हेरोईन नावाचा पदार्थ जे आहे अंमली पदार्थ त्याचा अर्क केला जातो. 63 नंबरचा एकदम इझिएस्ट क्वेश्चन होता. हा जो सांधा आहे इथे जोडायचं होतं, फक्त 1चं 4 जरी तुम्ही काढलं असतं तरी ऑप्शन नंबर 1 इथे येत होता. 64 नंबरचा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. मानवी शरीरामध्ये 208 हाडे नसून 206 आहेत, म्हणून पहिला चुकीचा आहे. आणि मणके आणि चेहऱ्यांची हाडे ही अनियमित हाडांची उदाहरणे आहेत. सो इट्स करेक्ट, बरोबर बी आहे. 65 तुम्ही वाचून घ्या, तो चौकटीचा भाग आहे. आपण पुढचा क्वेश्चन्स पाहू. ओके, 66 नंबरचा क्वेश्चन्स आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लांचे उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन यूज करतात? तर पोटॅश आहे, चुन्याची निवडी आहे. ए आणि बी तर यूज करतात, परंतु ऑप्शनमध्ये ए आणि बी नाही आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशिया आणि अमोनियम हायड्रॉक्साईड, तर इथे आपल्याला सिंग्युलर पाहिजे, सिंग्युलर हवं आहे. तर सी आणि बी मधलं तर सर्वात उत्तम चुन्याची निवडी याचा आन्सर असायला पाहिजे. आयोगाची आन्सर की आल्यानंतर तुम्ही हे क्वेश्चन्स परत चेक करा आणि या गोष्टी अप्लाय करून पहा. आता हा क्वेश्चन्स तुम्ही पाहू शकता. खालीलपैकी कोणत्या धातूंची जोडी किंवा जोड्या यांच्या खजिनांपासून वेगळी करण्यासाठी सायनाइड जटिल आयनचे द्रावण वापरतात? तर सर्वात महत्त्वाचं इथे कोणते तरी एक जोडी बनेल, म्हणून ए आणि बी हे कॅन्सल करूया, सी आणि डी हे कॅन्सल करूया. डी आणि सीमध्ये आपल्याला चूज करायचं आहे. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ए यू आणि ए जी आणि ए जी, सो ऑप्शन नंबर 3 इथे तुमचं करेक्ट यायला पाहिजे, ऑप्शन नंबर डी नाही. सो ऑप्शन 2. 68 मध्ये इथे एक रासायनिक अभिक्रिया विचारलेली आहे. रासायनिक अभिक्रियेसाठी ही कोणत्या प्रकारात मोडते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या तरी एकाच प्रकारामध्ये मोडेल, म्हणून ऑप्शन 3 इथे एलिमिनेट होतो. आणि राहिलेलं जे आहे ऑप्शन 3 जर एलिमिनेट झाला तर सी, बी आणि ए याच्यामध्ये चॉईस करायचं. म्हणजे तुम्ही 75% येतात 50-50 पासून. तर जर अभ्यास असेल तर याचं अपघटन अभिक्रिया याचा आन्सर असेल. 69 खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असे म्हणतात? कोणत्या विचारलेला आहे, कोणतं तरी एक असेल, म्हणून ऑप्शन 4 कॅन्सल होतो. सी, बी आणि डी मध्ये तुम्हाला आन्सर चूज करायचा आहे. तर याचा आन्सर ड्यूटेरियम पाहिजे, ऑप्शन नंबर 2. आणि 70 नंबरचा जो क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे तेल आणि चरबीमध्ये अंशतृप्तता मोजण्यासाठी वापरतात. तर तुमचा जर अभ्यास असेल तर आयोडीन मूल्य याचा आन्सर नसेल तर तुम्ही ह्या क्वेश्चनला स्किप करू शकता. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. या गोष्टी फक्त ट्रिक्स आणि लॉजिकवरती, आपण फक्त उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, 50-50 आल्यानंतर त्या उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं, किंवा 75-25 मध्ये आल्यानंतर आपण कसं पोहोचायचं. म्हणजे 75-25 म्हणजे 3 ऑप्शनमध्ये जर आपल्याला कन्फ्युजन असेल तर उत्तरापर्यंत कसं पोहोचवायचं हे आपण इथं पाहिलेलं आहे. इथं फक्त सायन्सच्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. सो आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अभ्यासाशिवाय या गोष्टी अप्लाय करू नका. या गोष्टी अप्लाय करण्यासाठी पण आपला स्टडी इम्पॉर्टंट आहे, म्हणून तुम्हाला पुढच्या एक्झामसाठी हेल्पफुल होईल म्हणून हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश आहे. सो थँक्यू व्हेरी मच.